जीवनाच्या वाटेत सर्वांसोबत जायच आहे, काही आपलं देण आहे, काही त्यांचं घेण आहे. जे मिळालं सुख त्याचं काय, जे हसू हरवलं त्याचं काय. क्षण क्षण थांबून नियती घेते जीवनाची परीक्षा. परीक्षा ही परीक्षा. परीक्षा खरी परीक्षा. एखादी मुलगी आपल्या आईला आजारी असताना काम करू देईल का? अगदी खरं बोलतेय ही. गुड मॉर्निंग अंकल. गुड मॉर्निंग बेटा, कशी आहेस? एकदम मजेत. जीवनाचा अर्थ म्हणजे फक्त सुखच नाही, जीवनाचा अर्थ असतो संघर्ष. प्रत्येक माणसाला आयुष्यामध्ये संघर्ष करावाच लागतो, संकटांशी त्याला लढावंच लागतं. ठीक आहे ठीक आहे, एक काम करूया, मी तुला उद्या स्वतःच घेऊन जातो. ओके? परंतु बाळा, काल तूच तर मला सांगितलं होतंस की उद्या तुला कुठल्या तरी प्रोड्युसरकडे जायचे म्हणून. तुला तर चांगलंच माहितीये की मी माझ्या मुलीवर किती प्रेम करतो. आता अश्रूंचा बदला मी अश्रूंनीच घेणार. माझ्या मुलीला तू अश्रू दिलीस, आता तू स्वतः ढाळत बस अश्रू. त्याचं काय गुप्ताजी, मी तर तुमच्याच मुलीला माझ्या घराची सून बनवणार होतो, परंतु काय की आजकालची मुलं कधी काय करणार आहेत याचा अंदाज लावणं पण मुश्किल आहे ना. तू तुझ्या मुलाच्या पायांचा अंदाज नाही लावू शकलास तर माझ्या पायांचा अंदाज काय लावशील की मी कधी कुठला पाय उचलणार आहे ते, आणि माझ्या या निर्णयांमुळे तुला किती नुकसान होऊ शकतं हे तुला नाही माहित. गुप्ताजी, तुम्ही माझी डील कॅन्सल केलीत. माझं नुकसान करून तुम्हाला काय फायदा होणार आहे? नुकसान करून नाही, तुला बुडताना पाहून माझ्या मनाला शांती लाभेल. तुला या गोष्टीची कल्पनाच नाहीये की मी पुढे काय काय करू शकतो. जर माझा नाईलाज नसता तर तुम्हाला हे बोलण्याची गरजच भासली नसती. लक्षात ठेव जगमोहन, मी तुला कर्ज हाच विचार करून दिलं होतं की तू माझा होणारा व्याही आहेस. आता जर व्याही नाही झालास तर हे कर्ज पण तुला भारी पडेल. अजूनही वेळ आहे. जर तुला तुझं घर वाचवायचं असेल तर तुझ्या घरातून आणि तुझ्या मुलाच्या आयुष्यातून बाहेर काढ त्या भारतीला. तर मग केव्हा काढतोयस तू भारतीला? अगं आलीस सुनबाई. नमस्कार करते मम्मी. सदा सुखी रहा, सदा आनंदी रहा. नमस्कार आजी. सुखी रहा बेटा. परमेश्वर तुला नेहमी आनंदात ठेव. आम्ही तुझी फार आठवण काढली. तुझ्याशिवाय हे घर इतकं सुनं सुनं वाटत होतं ना. पण काय करणार, आम्ही तुला बोलावू सुद्धा शकत नव्हतो की आंटीला सोडून परत ये म्हणून. हो बाळा, प्रत्येक नात्याचं एक महत्व असतं आणि प्रत्येक नात्याला निभावं पण लागतं. आणि आम्ही तुला थांबू पण नव्हतो शकत. पण तुझ्याशिवाय हे घर फार सुनं सुनं वाटत होतं. अरे जगण्या, अरे सुनबाईसाठी नाश्त्याची व्यवस्था कर. जा बरं. हो आणतो आणतो. नाही नाही जगण्या दादा, आता नका आणू. मी पहिल्यांदा आदर्शला भेटते. ठीक आहे भारती, पण एक गोष्ट लक्षात ठेव. तुला हवं तर इथे तुझ्या अंकल आंटीला किंवा आणखी कुणाला भेटायला बोलवू शकतेस तू. पण इथून जाण्याविषयी नको बोलूस बाई, समजलं? माहिती वहिनी,
तुझ्याशिवाय तर आदर्शची हालत खराबच झाली होती. एकदम उदास आणि शांत राहायला लागला होता. माझी स्वप्न खरी करण्यासाठी मी भारतीचा आधार घेतला. आणि आधार काय घेतला? आता तर असं वाटू लागलंय की मी भारतीचं आयुष्य या घरात गुरफटून टाकलं आहे. भारती तर अजूनपर्यंत माझ्यासाठी खोटं बोलत राहिली आहे. पण मला काय अधिकार आहे की भारतीच्या आयुष्याला मी अशा प्रकारे गुरफटून टाकावं? मला फिल्म मध्ये काम करायचंय, हिरो व्हायचंय. न जाणो ती वेळ केव्हा येईल की मी माझ्या ध्येयाजवळ पोहोचेन. न जाणो केव्हा ती वेळ येईल. हॅलो, हाय आदर्श, हाऊ आर यू? आय एम फाईन. पुष्पेन सरांना तुमच्याशी बोलायचंय. हो, द्या ना बोलणं करू. 1 मिनिट. सर, आदर्श लाईनवर आहेत. हो हो. अरे हो भाई आदर्श, अरे कुठे आहेस बाबा? बस सर, असं समजा की मी तुमच्याच कॉलची वाट पाहत होतो. अरे मग हा कॉल तर आला. अरे भाई आदर्श, फिल्मची सगळी फॉर्मॅलिटी कम्प्लीट झालेली आहे. सगळं काही फायनलाइज झालेलं आहे. हो. अरे बाबा, आता लवकरच फ्लोअरवर जाणार आहोत. काय? खरंच? अरे बाबा, मी तुला प्रॉमिस केलं होतं ना की माझ्या फिल्मचा हिरो तूच असणार ते. प्रॉमिस पूर्ण करण्याची वेळ जवळ आलेली आहे. आजच ऑफिसला ये. अरे अग्रीमेंट करून टाकू आज. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. आणि हे बघ आदर्श, वेळ काढून ये. मी आज त्या हिरोईनला पण बोलवलेलं आहे. सर, हिरोईन कोण आहे? अरे आदर्श, स्वतःच येऊन बघ ना. एक सरप्राईज आहे. काय मुलगी आहे, काय मुलगी आहे. आहाहाहा. अरे एकदम कमालीची मुलगी आहे. तिची चाल बघशील ना, पद्मिनी सारखी चाल आहे. डोळे तर ओ हो मृगनयनी. आणि तिचे केस जेव्हा हवेत उडतात ना, आहाहाहा. जो तिला एक वेळ पाहेल ना, तो सारखा सारखा पाहतच राहील आदर्श. हॅलो. अरे आदर्श, अरे हिरोईन तुझ्यापेक्षा थोडी उंच आहे. आणि तुला तर स्टोरी माहिती आहे ना. हा, अरे हिरोईन उंच आहे, तू छोटा आहेस उंचीमध्ये. अरे ही स्क्रिप्टची डिमांड आहे बाबा. सर, मग तर आपली फिल्म खूपच चांगली होईल. थँक्यू सर. मी येतोच. बाय सर. बाय, टेक केअर. येस. सर्वात पहिलं ही आनंदाची बातमी भारतीला सांगायला हवी. भारती, बरं झालं तू आलीस. मला तुला काहीतरी सांगायचंय. मलाही तुला काहीतरी सांगायचंय आदर्श. काय झालं भारती? मी आता इथे नाही राहू शकत आदर्श. हे काय बोलतेस तू भारती? तुला माहितीये तुझ्या नसण्यामुळे आई आणि आजी किती चिंतेत होते ते? मला माहिती आहे आदर्श, पण मला हे नकोय की त्यांचं प्रेम माझ्या पायात एक साखळी व्हावी. म्हणूनच मला इथून जायचंय. पण अचानक हा निर्णय कशाला? सीमाचे मम्मा पप्पा आता मला पेइंग गेस्ट म्हणून कोणाच्या घरी नाही राहू देणार. त्यांचं माझ्या मॉम डॅडशी बोलणं पण झालंय आणि सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतलाय की मी आता अंकल आणि आंटी सोबतच राहावं. जरा विचार कर आदर्श. खोट्या गोष्टींचा आधार घेऊन आपण एक असा महाल उभा करायला चाललोय जो एक ना एक दिवस पडणारच आहे. तुला नाही वाटत की हे सगळं करून आपण सगळ्यांच्या विश्वासाला धोका देतोय, म्हणून सगळ्यांच्या भावनांशी खेळतोय? हो भारती, परंतु याला आपला नाईलाज आहे. कुठपर्यंत आदर्श, कुठपर्यंत आपला नाईलाज असणार आहे? सत्य अशा प्रकारे लपवून एक दिवस आपल्याला पश्चातापच होणार आहे. मग आपण आजच हिम्मत का नाही करत आहोत?
उद्या जी गोष्ट सगळ्यांच्या समोर येणार आहे ती आजच येऊ दे ना सगळ्यांसमोर. सगळ्यांना खरी परिस्थिती सांगावीच लागेल. जसं ते समजताय तसं ते नाहीये. नाही भारती, प्लीज प्लीज असं नको करूस. असं नको करूस, नाही तर आम्ही आजीला पोरकी होऊ. आजीला पाहिलंच जग्या, भारतीला तिच्या जबाबदारीची जाणीव आहे म्हणूनच तर ती परत आली. आजकाल कुठे अशा मुली बघायला मिळतात ज्या आपल्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडतात. हो, आम्हाला पण मान्य आहे की आदर्शने चूक केलीये, पण भारतीला भेटल्यानंतर ही चूक पण चांगली वाटली. आणि देव करो अशी सुनबाई सगळ्यांना मिळो. बस करा. काय सुन लावलंय तुम्ही लोकांनी? ए जग्या, भारती आपल्या घरची सून आहे. तिला सून नाही म्हणणार तर अजून काय म्हणायचं रे? आई, तुला काय झालंय? कधी तू धर्म, परंपरा, संस्कार या गोष्टी बोलत असायचीस आणि आज काय झालंय तुला? आदर्श एका मुलीला घरी घेऊन काय आला? तुम्ही लोकांनी तिला सून मानलं. हे बघ आई, मी कोण्या आयऱ्या गैऱ्या मुलीला या घराची सून नाही बनवू शकत. मी भारतीला या घराची सून नाही मानत. खरं तर हेच आहे ना की मी या घरची सून नाहीये, तर मला या खोट्या मार्गावर नाही चालायचं. आणि मला हे खोटं मंगळसूत्रही गळ्यात नाही घालायचंय. अहो, तुमच्या न मानण्याने ते मंगळसूत्र खोटं तर नाही होणार ना, जे आदर्शच्या नावाने भारतीने तिच्या गळ्यात घातलंय? मंगळसूत्र गळ्यात घातल्याने आणि सरकारी कागदांवरती सह्या करून कोणतंही लग्न नाही होत. लग्न तर 7 जन्मांचं बंधन असतं आदर्श. आणि जर खरं सांगायचं म्हटलं ना आदर्श, तर आपण हे खोटं नाटक करून लग्नासारख्या पवित्र नात्याचा अपमान केला आहे. अगं, कुणाचा अपमान नाही केलाय भारती. भारती, आपण जे काही केलंय ना ते आपल्या नाईलाजास्तव केलं आहे. पण शेवटी हे खोटच आहे ना आदर्श. आणि खोट्या मार्गावर चालून माणूस स्वतःला या खोट्या भोवऱ्यात फसवून घेत असतो. एक खोटं लपवण्यासाठी न जाणे किती खोटी बोलावी लागतात. आणि मला आता या खोट्या मार्गावर नाही चालायचं आदर्श. प्लीज आदर्श, प्लीज आदर्श, प्लीज. भारती भले माझ्या समोर लोटांगण घालो, माझ्या समोर हात जोडो, पण मी तिला कधीच सून नाही मानणार. भारती ना कधी माझी सून होती, ना आहे, आणि ना कधी तिला मी सून म्हणून स्वीकार करेन. तुझ्या घरातल्यांनी मला सून म्हणून नक्की स्वीकारलं हे मी मान्य करते. पण खरं तर हेच आहे ना की मी या घरची सूनच नाहीये. तर मग या नात्याला काय अर्थ आहे आदर्श? आदर्श आणि भारतीच्या नात्याला काहीच अर्थ नाही असं तुला यामुळे वाटतंय कारण त्यांचं लग्न आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे झालं नाही. भारती, तुला नाही माहित की या गोष्टीचा विचार करून मी स्वतः किती चिंतेत आहे. मी हा विचारच केला नव्हता की आई आणि आजी तुला अशा प्रकारे प्रेम करतील, तुला असं मानतील ते. या गोष्टीला समोर आणण्यासाठी आपल्याला चांगल्या संधीची वाट पाहावी लागेल. आजीला हार्टचा प्रॉब्लेम आहे आणि ती तुला एवढी मानते ना की ती हा धक्का सहन नाही करू शकत. भारती, जग्या, तू भारतीला आपली सून मानायला तयारच नाहीस. तुझ्या समाधानासाठी जर आम्ही भारती आणि आदर्शचं लग्न आपल्या परंपरांप्रमाणे केलं मग तर तू भारतीला सून मानशील ना? हे बघ सुनबाई, उद्याच गुरुजींकडे जा. त्यांना विचारून एक चांगला मुहूर्त काढ. आता आदर्श आणि भारतीचं लग्न करून टाकू आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे. जर आदर्श आणि भारतीचं लग्न रीतिरिवाजांप्रमाणे झालं तर सर्व शहरात माहित होईल आणि गुप्ता मला नक्कीच सोडणार नाही. आई भारती आणि आदर्शचं पारंपरिक लग्न लावून देणार आहे. जर असं झालं तर भारतीला या घरातून बाहेर काढता येणं शक्यच नाहीये. माहित नाही काय जादू केली या मुलीने आई आणि गीतावर. मला तिची जादू उतरवावीच लागेल. काहीतरी असं पाऊल टाकावं लागेल की भारती, आई आणि गीताच्या नजरेतून अशी उतरली पाहिजे की परत कधी वरच येऊ शकणार नाही. पण त्यासाठी मी करू काय? या आदर्शचं मी काय करू? माहित नाही भारतीला कुठून घेऊन आला. हे तर परत तेच झालं. एखाद्या अडचणीला दूर करण्याचा प्रयत्न केला तर अडचण आणखीनच जवळ येत चालली. मी तर भारतीला घरातून बाहेर काढणार होतो. आई तिचं लग्न पारंपरिक पद्धतीने करणार आहे आणि जर असं झालं
तर भारतीला घरातून काढणं आणखीनच कठीण होऊन जाईल. कसला विचार करताय तुम्ही? काही नाही, बस असाच उभ्याने हवा खात होतो. अच्छा, मला म्हणायचं होतं की हा? आदर्शच्या लग्नासाठी मी किती मोठी स्वप्न पाहिली होती, किती इच्छा होत्या माझ्या. पण आदर्श भारतीला घेऊन आला आणि मग मी माझ्या इच्छांबरोबर मन आवरलं. पण इच्छा या अशा कधीच संपत नसतात. वाह वाह गीता, वाह, काय बोलतेस तू. पण माझ्या डोक्यात मात्र काहीच नाही आलं. आता काही असं बोल जे मला समजेल. अहो, मला तुम्हाला हे सांगायचं होतं की आदर्श आणि भारतीचं लग्न सगळ्या रीतिरिवाजांप्रमाणे हो. आणि तुम्ही हा विषय काढून माझी इच्छा पूर्ण केली. आता तर सगळे रीतिरिवाज पूर्ण होतील. घरात शहनाई वाजेल, मंगलगीतं वाजतील, सगळ्या घराला मी फुलांनी सजवून टाकेन, घरी पाहुणे येतील. आता बस आनंद आनंदच असेल. आणि हो, आई पण बोलत होती की लग्न लवकरात लवकर केलं जावं. आणि मी पण सुनेसाठी जे दागिने बनवून ठेवलेत ना, ते बँकेतून घेऊन येते. तर मग जा, सर्व दागिने घेऊन ये. सजाव त्या भारतीला नवरीप्रमाणे. जी काय कसर बाकी राहिली असेल ती सगळी पूर्ण करून टाक. जा जा. ठीक आहे. स्वप्न तर तेव्हाच पूर्ण होतील जेव्हा आदर्श आणि भारतीचं लग्न होईल. मी कोणत्याही परिस्थितीत भारतीला या घराची सून होऊ नाही देणार. हे तुम्ही काय बोलताय आजी? अगं तेच जे तू ऐकतेस. आम्ही सगळे आदर्श आणि तुझं लग्न आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे करणार आहोत. म्हणजे तो जग्या तुला सून मानत नाही की नाही? तो तुमचं लग्न झालं हेही मानत नाहीये? मग तो मानेल. अरे वा 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 वा, फार चांगलं बोललीस तू आजी. घर सजेल, घरात लग्न होईल, धूमधाम होईल, मजा येईल. मजा तर येईलच, पण सगळी धावपळ तुलाच करावी लागेल बरं का? हा, अहो, ही पण काय सांगायची गोष्ट आहे आजी. सगळी कामं मी धावत पळत करेन. तुम्ही फक्त लग्नाची तारीख पक्की करा. पाहिलेत वहिनी, तुमच्या लग्नाची गोष्ट ऐकून सगळे किती खुश आहेत ते. कशा कशा घटना घडतात, कशी कशी परिस्थिती येते. विचार कर ना, तू आमच्या घरची सून आहेस, माझ्या आदर्शची पत्नी. तुमचं लग्न खरं तर झालंय, पण तरीही आपल्याला पुन्हा करावं लागणार आहे. कदाचित यातच परमेश्वराची काही मर्जी असेल. चेहऱ्यावर एक चेहरा, कुठवर आम्ही लावायचा, हा फसवा असा आरसा, बघून कसा दाखवायचा, नाजूक हे नाटकाचे सारखं. खाल बाळा. आई, ते काय झालं? कदाचित गब्बर सिंग रूम मध्ये डोकावताय. अरे, हे अजून गेले नाही? लवकर घे, खाल खाली खाल खाल. जर तुटून जाईल तर काय होईल, नाही ही धरणी आपली, नाही आकाश आपला, नाही आकाश आपला. परीक्षा ही परीक्षा, परीक्षा
तू रडतेस? काय झालं? अगं सांग तर खरं, काय झालं? आदर्श, हा खोट्याचा भोवरा आपल्याला घेरायला लागलाय. आपण आपल्याच खोट्या भोवऱ्यात फसत चाललो. आणि जर आपण यातून बाहेर नाही ना निघालो तर आपण आपल्या नजरेत अपराधी होऊन जाऊ. आता काय झालं भारती? तुला माहितीये घरातले आपल्या बाबतीत काय विचार करतायत? आजी आपलं लग्न रीतिरिवाजाप्रमाणे करायचं म्हणतायत. 7 फेरी घ्यायला लावणार आहेत ते. काय? सोनबाई, ऐकलंस तू? काय बोलते ही? घर सोडून जाणार असं म्हणते आणि तेही नेहमीसाठी. पण असं काय झालंय आदर्श? असं काय झालंय तुम्हा दोघांमध्ये की सुनबाई असं घर सोडून जाणार म्हणतीये? मला नाही माहित आई. भारतीलाच माहित असेल ती का जाणार आहे ते. मला जाणून घ्यायचंय सुनबाई की या निर्णयाचा अर्थ काय आहे. मम्मी, माझं यावर काहीच म्हणणं नाहीये. बस मी या घरातून निघून जाते आणि तेही कायमचं. आणि या घरात माझं पाऊल कधीच पडणार नाही.